जय लहूजी जय भीम नवबुद्धाय. अन्ना तेरी बात पर चले भीम की राह पर असा अभियान सुरू केल्यानंतर माझ्या विरोधात समूहात जसे फतवे काढावे तसे काही व्हॉट्सअप मेसेज फिरायला लागलेत. ज्या लोकांना माझ्यासारख्या पोराची एवढी भीती वाटायला लागली त्या लोकांसाठीच हा व्हिडिओ आहे. आणि सोबतच त्या समूहातली लोक, मातंग समाजातली जी लोक आहेत ज्यांना वाटतं की मातंग समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा फुलेंच्या, लहुजींच्या, अण्णाभाऊ साठेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या, काशीरामांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. गेला काही काळ आम्ही अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाद्वारे सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर असेल किंवा इतर संस्था असतील याच्याद्वारे काम करतोय. आमचा स्पष्ट आणि खूप क्लिअर उद्देश आहे की जेव्हा आपली लोक मरत आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात मातंग समाजावरती ॲट्रॉसिटी वाढत आहेत महाराष्ट्रामध्ये, आपली लोक अत्यंत गरीबमध्ये जगत आहेत, शोषणामध्ये जगत आहेत, जमीनदार भांडवलदार त्यांची लुटालूट करतायत, धर्मांध त्यांची लुटालूट करतायत, आपल्या लोकांनी थोडी जास्त पगारी जरी मागितली म्हणून त्यांना मारहाण केली जाते, त्यांच्या अंगावरून गाड्या घातल्या जातात, त्यांना विहिरीत टाकलं जातं आहे. तुमच्या समाजातली एखादी सरपंच झाली तरी तिला त्रास द्यायला हे लोक कमी जास्त करत नाहीत. तर हे जे धर्मांध आहेत, हे भांडवलदार आहेत, हे जे फ्युडल्स आहेत, सामंतवाद आहेत, ह्या सगळ्यांच्या विरोधात आपल्या समूहाला जर उभं करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण स्वतः सक्षम झालं पाहिजे. सक्षम सगळ्याच बाजूने बोलतोय, सक्षम आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, सगळ्या दृष्टीनं. पण अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाद्वारे आम्ही जे सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर चालवतोय ते मातंग समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार होण्यासाठी चालवतोय. आणि जेव्हा शिक्षणाचा प्रचार प्रसार म्हणतोय तेव्हा शिक्षणाने सगळे प्रश्न सुटतील अशातला भाग नाही, परंतु शिक्षणातून जी क्रिटिकल थिंकिंग निर्माण होईल, शिक्षणातून मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना जाऊन त्यांना जे ज्ञान मिळेल, त्यांना जी त्यांच्या जीवनाला बदलण्याची दिशा मिळेल, त्यांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग रुजेल, ही तेवढीच महत्त्वाची आहे. गावाकुसामध्ये अत्यंत हलाखीचं जीवन जगणारी सालगड्याची पोरं, ऊसतोड कामगाराची पोरं, वीटभट्टी कामगाराची पोरं, भोदासांची पोरं, दुसऱ्याच्या शेतामध्ये रामदाय कामगारांची पोरं, बांधकाम मजुरांची पोरं, फिरस्तीवर असणाऱ्या सगळ्या लोकांची ही जी पोरं आहेत, ही जी पोरपुरी आहेत, या सगळ्यांच्या जीवनाचं भलं करायचं असेल, माझ्यासारखं सालगड्याचं पोरगं इथपर्यंत येऊ शकतं याचं कारण आहे की संस्थात्मक काम केलेलं आहे. मातंग समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला आमच्या जर हेतूमध्ये काही खोट वाटत असेल तर त्यांनी समोर यावं बसावं. आमचं स्पष्ट मत आहे की सत्य की विजय होगी, असत्य की पराजय होगी. आणि सत्य हे आहे की मातंग समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार झाल्याशिवाय समूहाचा विकास होऊ शकणार नाही. समूहाचा विकासाच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांच्या विचारांना समूहाने आत्मसात केलं पाहिजे आणि ते आत्मसात करण्यासाठी सुद्धा संस्थात्मक कार्याची गरज आहे. मातंग वस्त्यांमध्ये मोठमोठी रिसोर्स सेंटर उभारणं, त्या रिसोर्स सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना केडराईज करणं, त्यांना भविष्यातली मोठी स्वप्न दाखवणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास रुजवणं, हे सगळं काम जर कोणी करत असेल तर या कामामध्ये काय गैर आहे? ह्या कामामध्ये गैर यासाठी आहे कारण धर्मांधांना ही पोरं उद्या प्रश्न विचारतील, ह्या जातीयवाद्यांना ही पोरं उद्या प्रश्न विचारतील. आणि समूहातून 4 जी लोक निघलेले आहेत, त्यांनी जे संघटना काढलेल्या आहेत, हे जे हरामजादे ते गद्दार आहेत, बाबासाहेबांच्या विचारांना गद्दार झालेले आहेत, अण्णाभाऊंच्या विचारांना गद्दार झालेले आहेत, लहुजीन महात्मा फुलेंच्या विचाराला गद्दार झालेले आहेत. हे जे गद्दार आहेत, ह्या गद्दारांची दुकानं बंद होतील. या सगळ्या लोकांना हीच भीती आहे की या गद्दारांची दुकानं बंद करणारं काही सुरू झालं तर त्यांच्या विरोधात अजेंडा प्रोपगंडा केला पाहिजे. आणि म्हणून या गद्दारांच्या विरोधातच आम्ही आहोत. आमचं स्पष्ट मत आहे की मातंग समाजामध्ये धर्मांध विचारधारा फैलावणारे, गद्दारी विचारधारा फैलावणारे हे जे हरामखोर आहेत यांच्या विरोधात आम्ही आहोत. आणि म्हणून मातंग समाजातली शिक्षित तरुण अधिकारी जे वर्ग आहेत, ज्यांना वाटते की हे काम विधायक आहे, हे काम प्रामाणिक आहे, यानं समूहाचा विकास होईल, यानं गाव कुसातल्या सामान्य पोराला जीवनाचा दर्जा सुधारण्याची संधी मिळेल, त्याच्यामध्ये तार्किक कौशल्य विकसित होतील, त्या पोरीमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि ही पोरं पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना घेऊन पुढे जातील. अशा सर्वांनी समोर यावं आणि सावित्रीबाई फुले रिसोर्स सेंटर तुमच्या वस्त्यांमध्ये उभं करण्यासाठी सहकार्य करावं. जी काही मदत लागेल, ज्या काही काम करायचं त्यासाठी कष्ट करावं लागेल, ते सगळं कष्ट करायला मी तयार आहे. तुम्ही तयार आहे का सांगा? ही तयारी आपल्या सगळ्यांना करावं लागेल. तो भिण्याचा जमाना गेला आहे. पुढची काही दशकं जी आहेत ती अत्यंत निर्णायक आहेत. आपल्या सगळ्यांना याचा निर्णय घ्यावा लागेल की आपण मोठ्या ताकदीने ही कामं करायला तयार आहोत का नाही. ह्या गद्दारांची दुकानं बंद केली पाहिजेत कारण ह्यांना माहिती आहे की समाजातली कोणतीही मागणी करून लिडरशिप घ्यायची आणि पुढे समुदायाला भरकवाडायचं आणि समुदायाच्या या ज्या मागण्या आहेत याचा आधार घेऊन
समुदायाला पुढं कुठं तर राज्यसभेत, कुठं तर विधान परिषद, कुठंतरी एखादी शीट घ्यायची आहे यांना, कुठल्या तर संघटनेचा पदाधिकारी करायचा आहे, कुठल्या तर बोर्डावर यांना नियुक्ती मिळवायची आहे. हे जे मातंग समाजातले गद्दार आहेत ह्यांच्या विरोधात समाजानं उभं राहिलं पाहिजे. ह्यांनी मोठमोठे घोटाळे केलेले आहेत. हे लोकांना अंधश्रद्धेच्या दृष्टीने घेऊन जातात. किरसुन्या मिरवणारे ते जे नेते आहेत समुदायातले, की मांगाची किरसून लय पवित्र असते, त्यांना विचारा किरसुन्या कधी बांधल्यात का? माझ्या आईनं माझ्या बापानं किरसुन्या बांधल्यात, आम्हाला माहिती आहे काय त्रास होतो. त्यामुळे ह्या गद्दारांनी आम्हाला कुणीही काही शिकवू नये. मातंग समाजातली जी लोकं आहेत, जी तरुण मंडळी आहे, जी शिक्षित मंडळी आहे, ज्यांनी बाबासाहेबांना अभ्यासलंय, ही सगळी मंडळी गुरगुरतील. आणि ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण राहिलेला जो समुदाय आहे, राहिलेली जी लोकं आहेत, ह्या लोकांपर्यंत हे सगळे विचार घेऊन जाऊ. आणि बाबासाहेबांच्या विरोधात जे आहेत ते गद्दारच आहेत. त्यांच्या विरोधात आपण उभंच राहिलं पाहिजे. यात भिण्याची काही गरज नाही. जो बाबासाहेबांच्या विरुद्ध आहे तो अत्यंत हरामखोर आहे. तो अत्यंत काय म्हणतात की आपल्या जो विधाता आहे, ज्यानं आपला विकास करून घेण्यासाठी त्याचं सर्वस्व पणाला लावलं, अशा महामानवाच्या विरोधात असणाऱ्या लोकांना काय म्हणायचं? अशा लोकांच्या विरोधात उभं राहून केवळ विरोधातच नव्हे तर काहीतरी संरचनात्मक संस्थात्मक काम उभं केलं पाहिजे. आणि त्यासाठी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, मी खाली एक गुगल फॉर्म देतोय, त्या गुगल फॉर्ममध्ये तुमची माहिती द्या आणि आपण येत्या काळामध्ये तुम्हा सगळ्यांसोबत आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करूयात. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की काही दिवसापूर्वी मी म्हटलं आपल्याकडे 350पेक्षा जास्त लोक आहेत. आज आपल्याकडे 500पेक्षा जास्त लोक आलेले आहेत. हे लोक जेवढा विरोध करतील तेवढी जास्त लोक वाढतील. आणि माझा असा विश्वास आहे की मातंग समाजामध्ये अशा प्रकारे मोठ्यात मोठा तरुण वर्ग, समूह, अधिकारी वर्ग या सर्व गोष्टींसाठी तयार आहे. सगळ्यांना माहिती आहे शिक्षणाचं काय महत्त्व आहे, पण यांच्यामध्ये तेवढा दम नाही हे करू शकतील. आम्ही करतोय, तरुण मंडळी आम्ही पुढे येतोय, तर तुम्ही सगळ्यांनी ह्याला समर्थन केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे आणि धर्मांध असणाऱ्या लोकांना ठेचण्यासाठी मदत केली पाहिजे. जय लहूजी, जय भीम, नमो बुद्धाय.